राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरू झालं आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सर्वसमावेशक विचारधारेला स्वीकारून विपिन गेहलोत यांच्यासह ठाण्यातील विविध पक्षातील सुमारे 350 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी गेहलोत यांचे पक्षात स्वागत केले आहे. दरम्यान यावेळी आरक्षणाच्या विरोधात बोलणारे लोक आपले शत्रू आहेत असं प्रतिपादन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. खारटन रोड, ठाणे पूर्व, वागळे इस्टेट इत्यादी भागामध्ये कार्यकर्त्यांचे जाळे विपिन गेहलोत यांनी विणलेलं आहे. शोषित, पीडित, दलित वर्गाचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे एकमेव आश्वासक नेतृत्व सध्याच्या काळात दिसत असल्याचं सांगत गेहलोत यांनी हा पक्ष प्रवेश केला आहे. सिडको बसस्टॉप येथील कोळी समाज हॉलमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ठाणे महानगरपालिका गटनेते अभिजित पवार, वीरू वाघमारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुमारे 16 महिला बचत गटांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय. या सर्वांना पक्षाचे मफलर घालून मनोज प्रधान यांनी स्वागत केले आहे. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की आज स्वातंत्र्याचा दिन आहे. 15 ऑगस्ट याच दिवशी भारत स्वतंत्र झाला होता, पण गेल्या काही दिवसात या देशात ज्या काही घटना घडल्या त्यामुळे मनाला खूप वेदना होत आहेत. आपण स्वतंत्र झालो, पण आपली मानसिकता सुधारलेली नाही. काही दिवसांपूर्वीच, काही महिन्यांपूर्वी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई जे मागासवर्गीय समाजाचे होते त्यांच्यावर एका माणसाने उठून चप्पल फेकून मारली होती. कारण या खुर्चीवरती तुम्ही कसं बसू शकता असा सवाल देखील त्यांचा होता. पण आम्ही म्हणतो ती खुर्ची काय कोणाच्या बापाची लिहिलेली आहे का? सर्वात वाईट गोष्ट गेल्या 15 दिवसात घडली ती म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ते सुद्धा मागासवर्गीय समाजाचे आहेत. ते जिथे भाषण करण्यासाठी गेले होते या जागेवरती यज्ञ करून ती जागा पवित्र करण्याचं काम लोकांनी केलेलं आहे. तसेच सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडणारा आमचा पक्ष आहे. आमची ऊर्जा डॉक्टर जितेंद्र आव्हाड आहेत. तुम्हा नागरिकांसाठी आम्ही कायम लढणार आहोत. या परिसराचा पुनर्विकास आणि समाज विकासासाठी आम्ही सोबत राहणार आहोत. पुढील नगरसेवक हा विपिनच असणार हे ठामपणे यावेळी मनोज प्रधान यांनी सांगितलं आहे. तर या पक्षप्रवेशाबाबतचं आपलं मनोगत या ठिकाणी विपिन गेहलोत यांनी देखील व्यक्त केलं आहे. ये पीछे जो कॉलेज है वहाँ पे ही मैं पढ़ा हूँ. तो एक खारटन रोड पे मेरे बहुत दोस्त हुआ करते थे. वो एक डेविड बाबा हुआ करता था, मालूम है कि नहीं? वो एक मुन्ना था गैरेज वाला. धर्मवीर मेहरोल था. फिर वो मुन्ना भी वैसे खारटन रोड पे ही रहता था. मुन्ना बेस्ट. तो हमारा बहुत पुराना संबंध था इस खारटन रोड से. पर बीच में आपने भी रास्ता छोड़ दिया, हमने भी रास्ता छोड़ दिया. नहीं तो कांग्रेस कभी खारटन रोड से हारी नहीं थी. आप लोग भी जातिवादी शक्ति से हाथ मिला लिए और आगे चले. लेकिन ये जातिवादी शक्ति मानसिकता कभी बदल नहीं सकती है, कभी भी बदल नहीं सकती है. आज मल्लिकार्जुन खड़गे जी की उम्र 85 साल है. 85 साल. वो आदमी भाषण करके जाता है, तुम कहते हो कि अछूत ने जगह गंदी कर दी और फिर यत्न से वो जगह पवित्र हो जाती है. भाई और बहनों, ये लड़ाई इस मानसिकता के खिलाफ है. ये लड़ाई किसी को कोई माने या न माने, ये लड़ाई ब्राह्मणवाद के खिलाफ है. हमारा ब्राह्मणों से कोई विरोध नहीं, लेकिन मनुवाद का विरोध हम करते रहेंगे, मरेंगे लेकिन मनुवाद का विरोध करते रहेंगे. जो औरत को औरत नहीं मानता है, उसको भोग की वस्तु मानता है, उस मनुस्मृति का हम स्वीकार नहीं करेंगे जिसको आप कहते हैं कि वही हमारा संविधान है. क्या मनुस्मृति हमारा संविधान हो सकता है जो कहता है कि औरत को सिर्फ इस्तेमाल करो, बाद में उसको फेंक दो? माँ माँ होती है, माँ से बड़ा कोई भगवान नहीं है. आप कहते हो कि औरत की औकात सिर्फ चप्पल की है, पैरों में पहनो, इस्तेमाल हो गए बाजू में रख लो. हम हमारे माँ को सर पे उठाते हैं. और इसलिए ये लड़ाई 5000 वर्षों से चालू है.
हमारे बाबा भीमराव ने हमें रास्ता दिखाया। उन्होंने पहली बार मनुस्मृति जलाई, उन्होंने पहली बार महिलाओं को अधिकार दिया, उन्होंने पहली बार आरक्षण लाया। आज भी अगर गवई साहब को चप्पल मारी जाती है, खड़गे साहब के लिए यज्ञ किया जाता है, तो आरक्षण की जरूरत है कि नहीं है, आप बताइए। ये आरक्षण क्या की बात करने वाले, उसको हटाने की बात करने वाले तुम्हारे और मेरे दुश्मन है, इतना याद रखना। साहेब आज गेली 18-20 वर्षापासून संपूर्ण शहरामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम आपल्याही रीतीने आपण बघितलं असेल। प्रत्येक कार्यक्रम कुठलीही निवडणूकची स्वार्थपणा असताना सर्व कार्यक्रम महिलांसाठी, पुरुषांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मी घेत असतो। अनेक वर्ष भारतीय जनता पक्षातही काम केलेलं अभियान प्रमुख म्हणून, त्यातही भरपूर मतदार नोंदणी करून पक्षाला चांगली मदत दिली। पण शेवटी बोलतात ना, कुठे ना कुठे वाद, जातीवाद हे असतोच पक्षामध्ये। शेवटी मग तिथून सत्ताधारी पक्ष सोडून मी उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षात मातोश्रीवर जाऊन प्रवेश केला। तिथेही 4 वर्ष ठाणे शहरात अनेक कार्यक्रम राबवले आणि चांगल्या पद्धतीने कामं केलं। शेवटी तिकडेही मला निवडणुकीच्या वेळी अंधारात ठेवण्यात आलं। तरी आत्तापर्यंत 8 महिनेपर्यंत मी वाट बघितली की आता पक्षाला जाग येईल आणि कुठेतरी चांगली जबाबदारी देऊन मला सक्षम ठेवतील। पण शेवटी बोलतात ना, नेते कुठेतरी कमी पडले, म्हणून हा निर्णय मी आज घेतला आहे। डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख मनोज प्रधानजी साहेब, माझे मित्र अभिजित पवार आणि माझे सर्वात महत्त्वाचे जे माझ्या प्रत्येक संकटात मला मदत करतात असे माझे मोठे बंधू वीरू वाघमारे, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। आणि पुढची वाटचाल ही मी चांगला समाजाच्या हितासाठी सर्व सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक जे काही अडीअडचणी असतील त्यासाठी मी सक्षमपणे समाजासाठी तत्पर आहे सर। थँक्यू सो मच।